काँग्रेस पक्षाचा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा, वर्षभर परदेश भ्रमण करणाऱ्या मोदी सरकारचा, वर्षभर भ्रमण करणाऱ्या मोदी सरकारचा, छावणी सुरू शेतकऱ्यांची कर्जमाफी मोदी विरोधी फडणवीस सरकारचा, धनगर आणि मराठा आरक्षण, धनगर आणि मराठा आरक्षण न देणाऱ्या सरकारचा, शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणाऱ्या सरकारचा, केंद्र आणि राज्य सरकारमध्ये जी सरकार स्थापन झालेली आहे त्यांचा अनागोंदी कारभार, शेतकऱ्यांची पिळवणूक आणि छळ करण्याचं काम, गोरगरिबांना लुबाडण्याचं काम, आणि जे ते म्हणत होते ज्यांनी भ्रष्टाचाराच्या संदर्भात सातत्यानं ते बोलत गेले त्यांचा भ्रष्टाचार देखील उघड झाला। मग सुषमा स्वराज असतील, आमच्या मुंडेताई असतील, त्याचप्रमाणे खोटं सर्टिफिकेट देऊन आपला स्वतःचं इंजिनिअरिंगचा सर्टिफिकेट देण्याचा प्रयत्न करणारा मंत्री असेल, या सगळ्यांचा धिक्कार करण्यासाठी आणि आपलं याच्यातलं मध्य प्रदेशातला व्यापमचा जो घोटाळा आहे, ज्या घोटाळ्यामध्ये गव्हर्नरचा देखील हातभार आहे आणि त्यांना देखील त्यांचीही चौकशी करावी लागली, अशा सगळ्यांचा धिक्कार करण्यासाठी हे आम्ही पर्दाफाश हा असा प्रकारचा संबंध राज्यभर आपण आयोजन केलेलं आहे। नाही, दुष्काळी परिस्थितीत आता आपण इतर सरकार आपण 15 वर्ष पाहिलीत, त्या सरकारने दुष्काळामध्ये 2-2, 4-4 वेळा वेगवेगळ्या प्रकारची मदत केली। कृषी मंत्री होता, मी कृषी मंत्री असताना, मी पाटबंधारे मंत्री असताना आपण सगळ्या प्रकारचं अर्थसहाय्य शेतकऱ्यांना देण्याचं काम केलं। आपण सगळ्या रोग जे काही होतील पिकांवर त्या सगळ्या रोगांना आपण अनुदान दिलं। ज्या ठिकाणी कापूस कमी पिकला, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांची शेतीतलं अन्नधान्य आणि हे वाया गेलं, त्या ठिकाणी आपण त्यांना एकरी 3-3 हजार रुपये देऊन त्या शेतकऱ्यांचं सांत्वन केलं। आणि आता हे गेल्या 1-1.5 वर्षापासून जे चाललेलं काम आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारची मदत होत नाही, सरकार कुणालाही मदत करत इच्छित नाही। गारपीट झाली सगळीकडे, संबंध महाराष्ट्रामध्ये गारपीटचे देखील पैसे मिळाले नाही। काय मागणी काय पण आता तुमची? आमची मागणी आधी ही आहे आणि ती आज देखील कायम आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी ही मिळालीच पाहिजे, ही आमची पहिली मागणी। दुसरी मागणी आहे पर हेक्टरी 1,500 रुपये कमी आहे आणि त्याचप्रमाणे आमची दुसरी मागणी अशी आहे की जे भ्रष्ट मंत्री आहेत, मग आता केंद्रात असतील ते राज्यात असतील, या सगळ्यांचे राजीनामे स्वीकारले पाहिजे। तोपर्यंत आम्ही केंद्रामधलं सरकार चालू देणार नाही आणि महाराष्ट्रातलं सरकार देखील चालू देणार नाही, अशा प्रकारच्या आम्ही घोषणा केलेल्या आहेत। आणि त्या प्रकारे दोन्ही अधिवेशनामध्ये, दिल्लीचं अधिवेशन बघा, महाराष्ट्रातलं अधिवेशन बघा, या दोघही ठिकाणी सभागृहात आम्ही अजिबात कामकाज करू दिलं नाही। करायचं असेल तर आमचं सामान्य माणसाचं, शेतकऱ्यांचं, गोरगरिबांचं हित साधा, तरच आपल्याला आम्ही काम करू। त्या पक्षातर्फे आयोजित या धरणे आंदोलनाला आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय दाजीसाहेब रोहिदास पाटील आणि आमचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी या ठिकाणी आहेत। या ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती, दुष्काळाचा दाहकता ही आपण सगळेजण अनुभवतो आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकार कुठल्याही परिस्थिती गंभीर नाही। या ठिकाणी आमचं सरकार असताना, मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान असताना 70,000 कोटीचं कर्जमाफी झाली होती आणि या ठिकाणी आमचं म्हणणं असं आहे की शेतकरी होरपळला जातोय, शेतमजूर होरपळला जातोय, त्यांना या ठिकाणी कर्जमाफी झाली पाहिजे आणि सरकार जेवढं गांभीर्य असलं पाहिजे याच्यात तेवढं गांभीर्य दाखवत नाही आहे। आमचं याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकार उपाययोजना करत नाही, म्हणून निषेध करायला आम्ही या ठिकाणी जमलो। काँग्रेसच्या लोकांना प्रामुख्याने मांडायचं आहे की या ठिकाणी कृषी मंत्री आमच्या जिल्ह्याचे असताना देखील कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्यांना दिलासा या जिल्ह्यात मिळाला नाही। उलट कृषी मंत्री वेगवेगळ्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या परिवारातल्या लोकांना खुर्च्या कशा मिळतील या सगळ्या चिंतेमध्ये मग्न आहेत। इथला शेतकरी वाऱ्यावर आहे, पशूंसाठी कुठेही प्रकारच्या चारा छावण्या निर्माण झालेल्या नाहीत। त्यामुळे विनोद तावडे, पंकजा मुंडेंसह
नाथाभाऊ एकनाथ खडसे यांनी कृषी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, कारण की शेतकऱ्यांसाठी त्यांनी गेल्या वर्षभरात काहीही केलेलं नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या राजीनाम्याची या सगळ्या याच्याद्वारे मागणी करतो.